माझ्या सासूबाईंचा फोन आला. माझ्या सासूबाईंचा फोन आला. बापरे, माझ्या सासूबाईंचा हे रोज असतं घरी. तुमची इमेज काय करतोय बघा तुमचा जावई. हो ते तर झालं. हे लहान माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे. हे दोघे असे भिंतीला टेकून माझ्या सासूबाईंचा फोन. पण एवढं घाबरण्यासारखं तुम्ही करता काय? काही नाही, काय मलाच नाही कळत आहे काय काय म्हणजे उगाच. आता? उगाच उगाच कोणाला तरी घाबरतो असं दाखवण्यासाठी. दाखवायचं. आम्ही म्हणलं ना तुम्हाला त्याला काकू, हा हात अभिनय आहे. खरं तर अभिनय, दाखवत हा. असावा तो. बरं, मला आता एक गोष्ट तुम्हाला विचारायची की बनवा बनवी हा सेगमेंट आहे. हम्म. पदार्थ कुणी करावा हा बॉम्ब तुम्ही पहिल्यांदा टाका. तर ही काय करते ते मी बघितलेलं आहे. का? जावयांचं मला असं वाटतं जावयांनी काहीतरी करावं. या, करशील का घाबरण्याची ऍक्टिंग? आता खरोखर घाबरीन. कोणता पदार्थ आता करावा खरोखर काकू? घाबर. गोडाचं घावणं करून दाखवत. गोडाचं घावणं घावणं म्हणजे काय असतं? घावण्यामध्ये गोड घालून घावणं करायचं. अच्छा, कोकणातला विशेषतः जरा अच्छा, तो बापरे. काय मला अजून कळलंच नाहीये नेमकं काय ते. तुला पदार्थ होईपर्यंत कळलं तरी नशीब. हो, हो की नाही? मला चला. घावणं नाही, मला धावणं दिसतं इकडनं आता कधी. करायला सांगितलंय गोडाचं घावणं, हं, पण जावयाची अवस्था घोड्याच्या धावण्याप्रमाणे झालेली आहे. आलेली आहे. तर बघूया घोड्याच्या घावण्यासाठी लागणारं साहित्य काय, घेऊन या. शांभवीचे बाबा, अमृताचे पतिदेव आणि या आमच्या काकूंचे जावई बापू प्रणवजी रावराणे करणार आहेत घोड्याचे घावणे. लागणारं साहित्य तरी सांगा. हे बघ, हे खोबरं आहे. अरे वा, वाजवा टाळ्या. हा, हं. हे मीठ आहे. वाजवा वा, टाळ्या. हे तांदळाचं पीठ आहे. बरोबर. हं. आणि ही खडी साखर आहे. हे बाबा, साबुदाण्याचं साबुदाण्याचं पीठ आहे. पीठ आहे. साबुदाण्याचं साबुदाण्याचं पीठ आहे. आणि हे अरे काय? एक वेळचीला पिठी साखर तरी म्हणायचं, खडी साखर. हे काय आहे? वास घेऊन बघ जरा. वेलची. हा, वेलचीच आहे मला वाटतं. अरे वा. वेलची आहे, वेलची. हो, Yes. आहे. हो. खूप अरे काहीतरी पण गोड. गुहेतून बाहेर काढल्यासारखं वेलची वेलची म्हणतोय. हा, आणि गोड गोड करायचं, गोड गोडच गोड नाहीये. घावणं करायचं ना, गोड. गुळ. काकू, या कार्यक्रमामध्ये आम्ही एक काळजी घेतो. नेहमी वापरतो पितांबरी रुची आणची गुळ पावडर. ती आधी मी मार्केटमधून घेऊन येतो आणि मग तुम्ही घावणं घाला. या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी वापरतो पितांबरी रुचियाना गुळ पावडर. घावणांमध्ये भरलेलं सारण जिभेवरती आलं की आ हा 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 हा. पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे गुळ फोडा, चिरा, किसा हा व्याप करायची गरज नाही. गुळ पावडर अगदी मोजून मापून घालता येते, त्यामुळे प्रमाण चुकत नाही, पटकन विरघळते, त्यामुळे सारण एकदम छान एकजीव होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पावडर आहे केमिकल फ्री, पूर्णपणे नॅचरल, नैसर्गिक, त्यामुळे घावणं अतिशय स्वादिष्ट आणि खमंग होतं. तुम्हालाही झटपट स्वादिष्ट गोड घावणं करायचे असतील तर आजच घरी घेऊन या पितांबरी रुचियाना गुळ पावडर. कारण चर्चा आहे चवीची पितांबरी रुचियानाची. आणि लक्षात ठेवा, साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी.